शेतकरी कर्जमाफीसाठी आज राज्यभर प्रहारचं आंदोलन आहे। नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। नागपूर पोलिसांनी प्रहारच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांना डिटेन केल्याची माहिती सध्या समोर येते। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारनं आंदोलन पुकारलेलं दिसून येतंय। तर आज राज्यभरात हे आंदोलन केलं जाणार आहे। तर नागपूर पोलिसांनी प्रहारच्या 7 ते 8 कार्यकर्त्यांना डिटेन केल्याची माहिती देखील सध्या समोर येते। त्यामुळे शेतकरी कर्जमाफीसाठी सुरुवातीला देखील बच्चू कडू हे आक्रमक झाले होते। त्यांनी आंदोलनाचा उपोषणाचा बडगा उगारला होता आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफी संदर्भात आज राज्यभर प्रहारकडून आंदोलन केले जाणार आहे। नागपूर अमरावती महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर पोलिसांचा देखील मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात असण्याची शक्यता आहे। एकंदरीतच शेतकरी कर्जमाफीसाठी सातत्यानं बच्चू कडू हे आक्रमक भूमिका घेत असल्याचं पाहायला मिळालं होतं आणि यातच आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीच्या पार्श्वभूमीवर प्रहारनं आंदोलनाचा बडगा उगारल्याचं सध्या दिसून येतंय। नागपूर अमरावती महामार्गावर आज चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे। त्याचबरोबर राज्यभरातल्या विविध ठिकाणी आज प्रहारकडून ही आंदोलनं केली जाणार आहे। या आंदोलनाला सरकार कशा पद्धतीनं प्रतिसाद देतं या संदर्भात सरकार दखल घेतं का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस महातुरे यांच्याकडून। तेजस, शेतकरी कर्जमाफीसाठी प्रहारनं आंदोलन पुकारलंय, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं तर आज राज्यभरात नागपुरात सुद्धा प्रहारच्या वतीने जे आहे ते आंदोलन करण्यात येणार आहे। 9:30 वाजता हे आंदोलन। त्या अगोदर जर बघितलं असेल तर या संपूर्ण संदर्भातील जे कार्यकर्ते जे आंदोलन करणार होते यांना पोलिसांकडून आता कारवाई केली गेली, यांना धरपकड केली जाते। एकंदरीत बघितलं तर नागपूर अमरावती महामार्ग गोंडखैरी येथे आज प्रहारच्या चक्काजाम आंदोलन यासोबत नागपुरात शहरात सुद्धा आंदोलन अशा वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ते चक्काजाम आंदोलन वेगवेगळ्या मागण्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी असतील किंवा अशा अनेक जे मागण्या शेतकऱ्याला धरून ते मागण्यासाठी आंदोलन आहे। निश्चित, त्यामुळे एकंदरीतच या आंदोलनाची रूपरेषा कशी असेल ते पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।